नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर या भजे खायला. तर इकडे मी भज्याचं पीठ कालती बघा, कारण की आज आहे अक्षय तृतीया म्हणजे आकाजी. आणि आज आम्ही ना आईचे सासरे यांना जेव घालतो, तर त्यांच्यासाठी आज आम्ही स्वयंपाक बनवतो आहे बघा. तर इकडे बघा मी मस्त असं पुरण तयार करून ठेवलेलं आहे, दाखवता एकदा. हां, आणि इकडे ना तर पीठ पण भिजून झालेलं आहे माझं, आणि कुरड्या पापड पण तळून ठेवलेले आहे बघा. फक्त आता काय राहिलेलं आहे तर भजे काढायचे आणि पुरणपोळी करायची. तर चला तुम्हाला दाखवते. इकडे समोर आईची देवपूजा झालेली ते बघा, आईची देवपूजा पण झालेली आहे. तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि चला तुम्हाला दाखवते शिव काय करते आता. तर शिव बघा किती छान खेळती. तर शिव पिल्लू उठली तर आता ती स्वतः उठून बसती. म्हण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बोल बोल पिल्लू, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोल ना. सगळं समजतं तिला आता, सगळं समजतं. आणि टकलू छान दिसते आता ती. तुझ्या आज डबल केस काढायचे का आपल्याला? आज तिची परत आम्हाला टकलू करायचे. बघा किती छान छान छोटे छोटे केस आलेले शिवला. अगं तुझे केस दाखवू राहिले ना. टाटा कर बरं पिल्लू. बाय आजील, बाय कर. बाय कर आजील, बाय कर. बाय 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 शिव. आजील बाय कर ना. बाय कर. ए पिल्लू, अरे सोड, अरे सोड. बाय कर, बाय कर ना मग. बाय कर, करा बाय करा. घे. इकडे बघा माझं भज्याचं पीठ कालून झालेलं आहे, आणि आता करायचे बघा पुरणाच्या पोळ्या. आणि तुम्हाला दाखवते आम्ही केला आज आमरस. तर आईने सकाळीच करून ना फ्रीजमध्ये ठेवलं बघा. तर कोणाला आमरस आवडतो कमेंट करून नक्की सांगा, आणि या तुम्ही पण आमरस खायला. आई आता आहे ना तर वांगे कापून देत आहे मला. तर समोर व्हिडिओ बघत राहा. भजे कुरड्या पापड. आणि आता शिवला करते बघा सॅरलॅक्स. तर याला आहे ना पहिले फक्त पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं खालीच, आणि नंतर आहे ना तर 2 उकळ्या करून घ्यायच्या बघा याला, आणि थोडंसं मीठ टाकायचं. खूप सोपी पद्धती. शिव ए बाई, जेवण करणार आहे तू आता? जेवण करते दादा. काय खाती? मुरमुरे. मुरमुरे खाती तू? मुरमुरे ये ना तुझे दात दाखव एकदा. दात दाखव. तिचा तिचाच खेळ झाली राहतो. सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आहे ना लगेच इथं बाबाला ना नैवेद्य दाखवून दिला बघा. आणि आता बाबाच्या नावाने ना तर शिवच्या पप्पाला आणि बाबाला जेवायला वाढायचं आहे आता. तर तुम्हाला समोर दाखवते. आणि आम्ही सगळ्यांनी ना मग त्यांचे दर्शन वगैरे घेतले. तर तुम्ही म्हणसाल इथं फक्त करा आणि हेच का बरं ठेवलेलं आहे फोटो का नाही. तर तेव्हा बाबाचा फोटो वगैरे काही काढलेला नाही आहे, आणि बाबाचा फोटो नाहीच आहे. त्यामुळे ना आम्ही एक करा आणि त्याच्यावर आहे ना तर अर्धी फोड खरबुजाची ठेवतो. भांडे कशाला घ्यायचे? कशाला घ्यायचे भांडे? हां चल देवांशकडे जाऊ आपण. देवांशला दाखव. देवांश ओ भाऊ, ओ भाऊ. देवांश ए दिसत नाही देवांश. हा मी तुम्हाला समजते काय दाखवते. काय जेवायचं नाही का? यायचं का? यायचं. बघितलं की इकडे 2 जण कशा मस्त्या करताय, तर एकमेकांसोबत किती छान खेळते. तर चला आता बाबाला त्यांना वाढून द्यायचं आहे, आणि तुम्हाला दाखवते समोर. इकडे ना बाबाला आणि शिवच्या पप्पाला दिलं बघा वाढून जेवायला. आणि आईने आम्ही मारत होतो गप्पा वगैरे मारल्या. त्यांचं झालं की लगेच आम्ही पण बसून घेतलं बघा जेवायला. आमचं जेवण वगैरे झालं, कारण आता आईला शिवच्या पप्पा जायचं होतं बाहेर कशासाठी, तर ते तुम्हाला समोर दाखवतेच मी.
बघा मंडळी, तुम्हाला सांगितलं होतं मी, आई आणि शिवचे पप्पा गेले होते बाहेर. कशासाठी? तर ते आज आणायला गेले होते बघा कूलर. तर खूप गरमी वाढलेली आहे, तर त्यांनी अक्षय तृतीयाच्या चांगल्या दिवशी ना तो कूलर आणलं बघा. तर गरमीचं एवढं प्रमाण वाढलं होतं ना खूप, फॅननी तर काहीच होत नव्हतं. आणि शिवला पण आहे ना एवढी गरमी व्हायला लागली ती ना, तर तिनं नुसती डोक्यात खाजत होती, खाजू आहे ना, तर तिने डोक्याचे नखा फार त्याच्या खपल्या काढल्या. तर त्याच्यामुळे ना आई ते दोघंजण गेले होते आणि त्याने आता आपण कूलरच घेऊन येऊ. तर बघा JJR कंपनीचं त्यांनी कूलर आणलेलं आहे आपल्यासाठी. तर चला आता आपण करतो त्याची ओपनिंग. उलटं काढलं काय पण तुम्ही ते? सरळ काढलं. कूलर छोटं कसं मोठं दिलं. दाखवा, सरळ करून दाखवा. जेव्हा आम्ही पॅकिंग खोलत होतो ना, तर तेव्हा आईने एवढं छान जोक मारला ना खरंच. तर आई काय बोलले तुम्हाला सांगते मी. तर कूलर तर कामात येईलच आपल्या. तर बरोबर खोकं कशासाठी? तर खोकं आहे ना, तर आमच्या गोधडे वगैरे ठेवण्यासाठी पॅकिंग करून ठेवायचं. आता आईने ना खूप नवीन गोधड्या शिवून घेतलेले आहे बघा. तर त्या ठेवण्यासाठी नाही का आमच्याकडे छोटं खोकं होतं, ते आम्हाला छोटं पडलं. आणि भरपूर साऱ्या गोधड्या आहेत आम्हाला कॅरीबॅगमध्ये ठेवावं लागल्या. त्याच्यात धूळ धाळ बसत होती आईला. तर हा ऑप्शन चांगला वाटला. तुम्ही पण असं ॲडजस्टमेंट करता का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्यांनी कूलरचा कलर पण किती छान आणला बघा, व्हाईट कलर आणलेला आहे. आणि त्याची पॅकिंग पण खूप छान होती. तर कंपनीवाल्यांना बघा ना किती भारी सिस्टीम काढली आता. तर बर्फ टाकण्यासाठी वरती पण त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला जर अर्जंट गार हवा घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये बर्फ टाका आणि गार हवा घ्या. म्हणजे पाण्याने कसं टाईम लागतो ना थोडा वेळ, तर बर्फने लगेच थंडी हवा येऊन जाईल. चाकं पण ओरिजिनल कंपनीचे. चला मंडळी, आता आपण करणार आहोत आपल्या कूलरची मस्त अशी पूजा. निकिताची पूजा करणं आता. तुला आवडलं का? हा नाही म्हणू लागली का? हे इकडला हाईट कमी नाही, पण ते ओरिजिनल आणलं आम्ही, खूप पाहिलं त्यासाठी. हे पाणीचं स्विंग, आता स्विंग आहे फक्त. हे स्विंग प्लस पाणी आहे, हे पंप आहे. आणि हां, हे हाय आहे, मीडियम, लो. खूप छान कूलर आणलं बघा आणि हवा पण खूप मारतंय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक कमेंट शेअर करा आणि जातात आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.